त्यासारखं करू नका. येणारा काळ सगळा निवडणुकांचा आहे. येणारा काळ सगळा निवडणुकांचा आहे. पुन्हा हा पेटणार विषय, मग पुन्हा सगळं आंदोलन उभं राहणार. याच्यातनं सरकारने तुमच्यापर्यंत जी भूमिका घेतलेली त्याबद्दल काय? हाताने पेटणार, कारण आमचा जी आर निघालाय मराठवाड्यातला मराठा मी सगळा आरक्षणात घालणार, त्याच्यात दुमत. सातारा संस्थांचा सुद्धा घेणार आहे. या मंगळवारी त्यांनी मला शब्द दिला. मी पहिल्यांदा पुण्याच्या प्रेसमध्ये मीडियाच्या बांधवाला सांगतो की याच्यामध्ये ते अहवाल स्वीकारू, आत्ताच्या कालच्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये स्वीकारून ते जी आर काढणार होते. आणि त्यांचं म्हणणं आहे की आणखीन कोल्हापूरच्या संस्थांचा काही थोडा आम्हाला अभ्यास राहिला. त्यांचा फोन आला, कारण मंगळवार झाला की मी लगेच फोन लावला. आपल्याकडे मग दम नसतो लगेच. अरे म्हणलं ते काय झालं, सातारा संस्थांचा जी आर कम नाही काढला तुम्ही? तर त्यांनी सांगितलं बाबा आमचं पुणे संस्थांचं काय राहिलंय, औंध संस्थांचे काय राहिलेत, आणि ते सातारा संस्थांचं काही जरा अहवाल बनवून थोडा अभ्यास करतो, आणखीन एक 15-20 दिवस लागतील. म्हणलं ठीक आहे. मग अभ्यास करतात म्हणलं, ते अभ्यास लई दिवस असतो हे आम्हाला चांगलं माहिती आहे, पण मी आहे ना, मी ते करून घेतो. तसंच हैदराबादचा जी आर निघाल्यामुळे टेन्शन नाही मराठ्यांना. कसं टेन्शन नाही ते पण गोरगरिबांना सांगतो. शहाणे सुरते जे असते, शिकलेले सुशिक्षित असते, त्यांना कळतं. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना असं वाटतं मला आपला जी आर निघून 1.5 महिना झाला, कसं काय प्रमाणपत्र नाही बा, म्हणजे गोरगरिबांना हे वाटतं. तर त्यांच्यासाठी सांगतो की 1994ला 16% आरक्षण ओबीसीला दिलं गेलं. तो जी आर त्यावेळेस काढला, 20-25 वर्ष झाले. आजही त्यांचे पोरं ओबीसीचे ते प्रमाणपत्र काढतील. एकदा जे आर निघाला काही टेन्शन नाही. ते तेव्हा निघलेल्या जे आरचे जर आता प्रमाणपत्र काढतात, तर आपला जे आर निघालाय तेव्हा आता आजारामर असल्यासारखा आहे. तुम्ही कधीही प्रमाणपत्र काढू शकता, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. समिती एकदा गठीत झाल्या गाव लेवलच्या की मराठा समाजाला सगळ्याला मराठवाड्यातल्याला कुणबी प्रमाणपत्र 100% मिळणार. आणि मी मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठी आरक्षणात दमाने हळूहळू घालणार. मराठ्यांनी सुद्धा हळूहळू जायचा दम धराव. सगळ्यांनी गडबड करू नये. नाहीत मग आमच्यात असं असतं, आमच्यातले खेळ अवघड आहे. एकदा जर एखादा जी आर काही निघाला रे बाबा, आणि मग कसं का निघालं नाही, आणि मग द्या सगळं माहिती का लगेच भरून द्यायचं काम आहे, असं एक धोरण असतं. म्हणजे लाखांनी लगेच गर्दी तिथं. बाकीच्यांचं तसं नाहीये. त्यांचा जे आर फेर काय निघाला हळूहळू हळूहळू घुसत येते, एक 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 आपले पुरंच एकदाच लफडं जात आहे सगळ्याचे सगळं, आणि मग ते पुढच्याला खपत नाही. जसं की एखाद्या पोरांचं MBBS ला ऍडमिशन झालं, इंजिनिअरिंगला झालं, एखाद्या मुलीचं झालं, आमचे पोटे काय करतात लगेच व्हॉट्सअप फेसबुकला टाकून देत. त्यांची अशी वळवळ होती तिकडं भयानक. आमचं एखाद्याचं प्रमाणपत्र निघलं, आमच्या पोरांनी फेसबुक व्हॉट्सअपला सोशल मीडियाला टाकलं की त्यांचा असा जाळ होतोय. त्याच्यामुळं माझं मराठ्यांना असं म्हणणं आहे, तुमचे प्रमाणपत्र तुम्ही काढले ना बाबा, हो तुम्हाला हात जोडून सांगतो फेसबुकला टाकू नका. इकडं असं टोकरी तर इकडच्या यायला त्यांना रातभर झोपा येत नाही. ते एवढं तर पांढरं पड, आता 15 दिवस काहीच बोला ना, ते गप पडलं आता. आणि त्याच्या लक्षात आलंय मराठी आरक्षणात जाणार आहेत, कारण मराठ्यांच्या सरकारी नोंदी आहेत. मराठ्याला आता कुणीच रोखू शकत नाही, आणि मराठवाड्यातला जे आर कुणीच रद्द करू शकत नाही, हे त्याला कळालंय. त्याच्यामुळे मराठ्यांनी ना सुईना चला जरा दम्मा, आणि एक एक प्रमाणपत्र काढलं, आपलं ऍडमिशन घ्या पोराचं, आपलं गुपचूप येऊन भेटायचं. तुम्हाला अंतरवली भेटा, पण टाकू नका, लय जळायलेत बघा, आपल्यावर लय जळणाऱ्याची संख्या आहे. तुम्ही बोलताना समाधानी दिसतंय यावेळेस. मुख्यमंत्र्यांच्या बाबत पण बोलताना एकेकाळी आक्रमक भूमिका घेतली, तुम्ही आज बोलताना समाधानी मानता. मंगळवेढ्यात एक चर्चा अशी होती की तुम्ही आणि मुख्यमंत्री एका स्टेजवर येणार वगैरे म्हणून. आगामी काळात हे चित्र दिसेल का आम्हाला, तुम्ही आणि मुख्यमंत्री एका स्टेजवर वगैरे? हे बघा भाई, आपलं त्यांचं काय बांधाला बांध नाही, आम्ही काय हाडवैरी नाही ते एकमेकाचे. एखादा गोरगरीब समाज जर वेदना मांडत असला, त्या वेदना तुम्ही ऐकून घेण्याऐवजी तुम्ही जर त्यांना हल्ला करून प्राणघातक त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडणार असला, तर चीड ही तुम्हाला सुद्धा येणार. मी तर जास्त तुम्हाला सुद्धा येणार. तुम्ही एवढे सुशिक्षित आहेत, तुम्ही सगळ्याला उकळून प्यालात, ज्यांच्याकडे बैठला जातात, तुम्हाला सगळ्यांचे अवकात माहिती काय. पण एखादा शब्द जर तुम्हाला बोलत, तुमच्या सुद्धा तळपायाच्या मस्तकाला जाणार, कारण तिथं सुशिक्षितपणा काही कामाचा नाही असं वाटतं, कारण आपल्या प्रतिष्ठेवर घाला झाला असं तुम्हाला वाटतं. तसं आमच्या ज्यावेळेस आई बहिणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या, आम्हाला वाटलं अरे ही माणूस का कोण आहे. हे जर डायरेक्ट म्हणतो माझ्या पोलिसावरच हल्ला झाला, किंवा नाही माझे पोलीस आहेत, हल्ला नाही माझे पोलीस आहेत म्हणजे माझ्या पोलिसालाच हाणलं. तुझे पोलीस का जनता आहे बाबा. तुझ्या घरात सुद्धा आई बहिणी आहेत. आमची फक्त गरीबाची, तो तिथं 10,000-20,000 जास्त साडी घालीत असेल समजा, आमची 150 रुपयाची नेसत असेल. एवढाच फरक आहे. पण आई आहे ना, तेव्हापासून ते आमच्या म्हणजे असं झालं की डोकंच उठलं. आणि शेवटी काय असतं, आरक्षणापेक्षा एखाद्या मागणीपेक्षा आपला समाज, आपली आय माऊली आपल्यासाठी प्रतिष्ठेची असते.
आपलं कुटुंबाची प्रतिष्ठा सोडून कुटुंब म्हणजे जात पूर्ण माझी मराठा समाजाची 6 करोड एखाद्या कुटुंबावरती कुणी अवमानकारक बोलतंय, त्या महिलेवर हिणून बोलते, त्यांना हाणलं मारलं आणि तरी आपण म्हणणार नाही 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 आमची मागणीची ती द्या द्या तरी वागणार. तसे मराठी आम्ही नाही. ती मागणी गेली खड्ड्यात. ते बाकीचं होत राहीन का व्हायचं ती, पण अगोदर आमच्या प्रतिष्ठेला नक लागलं ना त्याला नीट करायचा हे. कारण ती इतकं लागलं ना त्यावेळेचं तुम्ही आता त्याच्यात नेलं ना, खरंच मला दिवसभर करमत नाही, शपथ सांगतो मी, खोटं नाही बोल. मला जर आंतरवलीतल्या त्या हल्ल्याच्या विषयात जर वापस नेलं ना, मला दिवसभर करमत नाही. कारण ते स्वतः आम्ही डोळ्यानं बघितलं, तुम्ही नाही बघू शकत डोळ्यात, शपथ सांगतो तुम्हाला. त्यातले 5-6 पत्रकार असे आहेत, जवळपास 35-40 पेक्षा जास्त पत्रकार असते, 5-6 बेशुद्ध पडले होते. खोटं नाही बोलत तुम्हाला, ते रक्त ते बघू इतके कणखर असून सुद्धा नाही बघू शकलो होते. छातीवर पाय देणं, बंदुकीच्या दस्त्यानं वरून मारणं, मग ते सगळ्या डोक्याच्या चिंदाडे होऊन नाक तुटून गेलेले, कान तुटून गेलेले, आणि ते बघवत नव्हतं. पुढे मागं भेट होईल. मी सांगितलंच नाही, फडणवीस साहेबांचं माझं वैर नाही. गोरगरीब समाजाने वेदना मांडल्यात, त्यांनी त्या मान्य करायला पाहिजे. मराठ्यांनी हक्काचं आरक्षण मागितले, द्यायला पाहिजे 150 वर्षापूर्वीच. अरे काय समजच नाही, आयुष्यभर तुम्ही करा, दिला शब्द तुम्हाला, आयुष्यभर तुम्हीच आनंदाने भोगा. काय गरज आहे आम्हाला, आनंदानं तुम्हीच त्या खुर्चीवर राहा, काय घेणं पडलं आम्हाला राजकारणाचं. मग मराठा लहान नाही. 50-60%, 50-55% एकटा आहे राज्यात. 50-55% एकटा आहे, 40-45% मराठी एकटे एका बाजूला आहे. त्याचं काय टेन्शन आहे, कोणाला पाडायची ताकद आहे महाराष्ट्रात मराठी. 45% तर 100% एका बाजूला आहेत. मी लईच फोडून सांगितलंय तुम्हाला आज, कारण मी हे कधीही खोटं बोलत नाही. कारण ते वरचे काय येणारच नाही, ते येणारच नाही. त्यांना लय नाद आहे, इकडे उलशी हात हाण, तिकडे फाळका हाण, या राजकारणाकडे जाय, त्याच्यातून फूट, याच्यात जाय, ते येणार. पण 50-55% मराठा समाज राज्यातला आहे, त्याच्यातला 45% मराठा समाज कवा सज्ज आहे पाडायला. म्हणून फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं. आणि आमची आणखीनही त्यांच्यावर शंका नाही. कशी शंका नाही की त्यांनी शेवटच्या क्षणाला फाना GR दिला, हैदराबाद सातारा संस्थांचाही देणार आहेत. मला वाटतं ते 100% मराठवाड्यातले सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणार, आणि ही शब्द त्यांनी खरा करून दाखवावा. बेमानी मराठ्यांशी करू नये. आम्ही कमीच पडत नाहीत कुठंच. चला शब्द कमीच पडत नाही. तुमच्या आंदोलनाला 2 महिने झाले. हैदराबाद गॅजेटनुसार आतापर्यंत किती सर्टिफिकेट मिळाले, आणि तुम्ही म्हणता एकत्र येऊ नका लाखाने, मात्र ती मागणीच त्याच्यासाठी होती की त्यांना ते मिळावं, त्याचा फायदा व्हावा, समाज सुधारावा. आणि सरकार एकीकडे ओबीसीचा DNA म्हणते, एकीकडे तुम्हाला GR देते, त्याच्यात मग ते प्रलंबित राहत नाहीत का प्रमाणपत्र? आम्हाला दिलं म्हणजे काय, फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलं म्हणजे ओबीसीच काढून दिलं का? म्हणून फडणवीस साहेब असतील, विखे साहेब असतील बोलायला भेट नाही, आमचे शिंदे साहेब बोलायला भेट नाहीत का? भेटले पण आता तेच सांगायला तुम्हाला की त्यांनी दिला GR म्हणजे आधार घेऊन दिलाय, बाकीच्यांना दिलं काय आधार आणि फेदार, त्याच्यामुळे ते भेट नाहीयेत बोलायला. त्यांना माहिती आहे मराठ्यांचा हक्काच आहे. राहिला प्रमाणपत्राचा विषय, मी काय सांगणार नाही, कारण पुढच्याच असं पोट दुखतंय. तुम्हाला एक ना एक दिवस, महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षाच्या आत तुम्हाला मराठवाड्यातले सगळे मराठी मी आरक्षणात घातलेले दिसतील. हे फायनल झालं. दुसरा विषय, आणखी समित्याच गठीत नाहीत. 45,000 झाले, इतके लाख भेटले, पहिले सांगायचं तुम्ही. अरे अरे अरे, तुम्ही प्रश्न विचारला गॅजेटच्या GR वर, ते 58 लाख आहेत. मग नोंदी त्या निघाल्याच, त्यातून मराठी आरक्षणात गेलेच. तुम्ही प्रश्न GR वर विचारलाय. GR ला आणखीन समित्याच गठीत नाहीत, आणखीन पंचनामे सुरू आहेत. फडणवीस साहेबांचे पंचनामे चालू आहेत शेतकऱ्याचे, किती नुकसान झालं काय, त्याच्यामुळं गाव लेवलच्या समित्याच गठीत नाहीत. आणि GR नुसार जे निघाले ते मला माहिती आहेत, ते मी फक्त सांगणार नाही, कारण आम्ही चलू द्या भुई धरून चाललाय. तर ते 58 लाख निघालेत ना, पुऱ्या राज्याला माहिती आहे. त्याचे प्रोसिडिंग घेतलंय मी सरकारकडून. खरं सांगा म्हणलं हे किती, तुम्ही आणता तिकडे गप्पा, मी ठोकेतो इकडे गप्पा, कारण निघालेलं तुम्हालाच माहिती आहे, मग मला पण माहित नाही. त्यांनी प्रोसिडिंगच दिलं, 58 लाख नोंदी निघाल्यात. आता काय निघाल्यातच, कोणी किती म्हणू द्या. ते या लेवल म्हणतं येडं की 58 लाख नाही निघाले. इथं सरकार प्रोसिडिंग देत आहे, तुला प्रोसिडिंग कळतं का? 25-30 वर्षी कॅबिनेट हाकली, त्या माणसाला एवढं पण कळत नाही का की प्रोसिडिंग दिले सरकारनं, आणि आता तुम्ही नोंदीच मागितलं. सातारा गॅजेट कधीपर्यंत लागू? तुम्ही सातारा, नाशिकचे काही 15-20 दिवस म्हणले ते, 15-20 दिवस अहवाल बनवणं चालू आहे. तसे मी तुमच्या पुण्याच्या आयुक्त साहेबाला सुद्धा बोललोय, अहवाल बनवणं चालू आहे. म्हणलं खरं आहे का, नुसते मंत्रीच मला खोटं बोलते, हेही बघितलं. त्यांचं ते अहवाल बनवणं सुरू आहे, कोल्हापूरच्या आणि पुण्याच्या गॅझेटियरचं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ठीक आहे, आणखीन 15-20 दिवस पक्क केलं म्हणजे ताण. तिकडं फलटणच्या घटनेमुळे
डॉक्टर आत्महत्या करते, घटना सोडून राजकारण जास्त झालं असं वाटत नाही? हा, हे शब्द बरोबर आहे की न्याय द्यायचा सोडून आपण आपल्या कुरघोड्या त्या मॅटरमध्ये सुरू झाल्या. ह्यो जुना डाव काढायला, तो जुना डाव काढायला आणि बळी एका गरीबाच्या लेकीचा गेला आणि डाव उजरायला सुरू झाले. आमचा परळीवाला डाव उजरायला लागला. ते न्याय द्यायचं सोडून तिकडे दिलं सोडून, तिकडचा डाव इकडं, इकडचे तिकडं, म्हणजे ते मॅटर कसं रस्ता सोडून दुसरीकडे जाईल हे बघते. त्या लेकी बळीला न्याय कसा काय हे दिलं सोडून, कोण आरोपी आहेत, काय चौकशी व्हायला पाहिजे, हे सगळं सोडून दिलं आणि तिसरंच चालू केलं. तुम्ही पुण्यामध्ये जैन समाजाच्या बोर्डिंग जे आहे त्या धर्मावर अन्याय जागा त्यांना परत मिळणार आहे, तर त्यांना तुम्ही भेटणार आहे का? आता इथलं कवाशी गुरु तर बघू, नाही तर मग दुसऱ्या चक्करला मी 6 तारखेला पुन्हा येणारच. त्याशी पुन्हा देता येईल, तसं काय नसतं आपल्या डोक्यात. आपण गरिबाच्या मागं 100% राहतो. चलो, धन्यवाद. शेवटचा प्रश्न आहे, केंद्र सरकारनं जी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे 2000 कोटींची, तिकडे आहे का शेतकऱ्यांना अजूनही काही ठिकाणी मदतीचे पैसे मिळालेले नाहीत? पुढचं अधिवेशन तुमचं दिल्लीला होणार आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मनोदरांची काय मागणी असणार आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी, हेक्टरी मदत होईल? तुम्ही सरसकट कर्जमाफीची मागणी करता, मात्र त्याला 6 महिन्यांचा वेळ दिला. मला केंद्र सरकारचे दिलेला निधी मान्य नाही, राज्य सरकारनं दिलेला निधी मान्य नाही आणि एकही मागणी शेतकऱ्याची पूर्ण केली नाही. शेतकऱ्याला हिणवलंय, अपमान केलाय. याचे परिणाम सरकारला, शेतकऱ्यांनी भोगावा हवा. माझं शेतकऱ्यांना तेवढंच शेवटचं एक आव्हान आहे, तुमची लढाई तुम्ही हातात घ्या आणि दंडुके हातात घेतल्याशिवाय यांच्या सभा काही नाही, यांचा परत प्रचाराला जायचं नाही, निवडणुका होऊ द्यायचं नाही, हेच हत्यार घ्यावं लागत तर शेतकरी 100% सुधरत. शेतकऱ्यांनी त्यांची लढाई हातात घ्यावा, माझ्यावर विश्वास ठेवू नये, कोणावरच नाही. आणि सरकारनं सुद्धा जर द्यायचंच असेल तर संपूर्ण कर्जमुक्ती लगेच द्या. आत्ता गरज आहे, तुम्हाला भरपाई द्यायची तर आत्ता लगेच द्या. त्याच्याशिवाय ही मार्ग निघत नाही. चलो, धन्यवाद.